टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज झालेला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा जो सेंटर इन्स्पेक्टरचा पेपर आहे तो पॅटर्न आपण समजून घेणार आहोत. हे बघा, हा पेपर कुणी विद्यार्थी म्हणायचा की अभ्यासाला धरून नाही. अरे अभ्यासाला धरूनच पेपर होता. 5 ते 7 प्रश्न जर समजा तुम्हाला वाचण्यात नाही आले तो आउट ऑफ द सिलेबस नव्हता अशातला म्हणू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतोय की अभ्यासाला धरून तुमचं जर SI कोर्स जर तुम्ही प्रामाणिकपणे केलेला असेल त्याच्यात जे 5 विषय दिलेला आहे, ठीक आहे, नगर परिषदेच्या अभ्यासक्रमानुसार जरी नसला, ओके, परंतु SI डिप्लोमा आपण केलेला आहे. SI डिप्लोमाचा जर विचार केला तर हा पूर्णपणे परीक्षा पॅटर्न जो आहे 80 ते 85 काय 90% ते 95% पर्यंत टू द एक्झाम पॉईंट आहे. त्यामुळे ब्लेम करायचा विषय नाही, तर आपण कुठं चुकलो आहे आणि आपण कुठं मार्क वाढणार आहेत ह्या गोष्टीकडे फोकस करा असं वारंवार सांगतोय. परीक्षा ही तुम्हाला तुमच्या मनावर नसते, ओके, आणि प्रश्न असाच का विचारला ह्याला क्लेम तुम्ही करू शकत नाही, कारण हा सर्वांसाठी कॉमन विषय असतो. ओके, हां ठीक आहे. आज तर एका शिफ्टमध्येच पेपर झाले त्यामुळे नॉर्मलायझेशन व्हायचा देखील प्रश्न नाही. आणि अशा वेळेस 9 जागा काहीतरी ह्या छत्रपती संभाजीनगरला जो मेरिट असेल तो काही कमी लागणार नाही. 150 ही उगं कमी सांगतोय, 160 प्लसच लागू शकतं कारण जागा कमी आहे आणि अभ्यास करणारे विद्यार्थी पण आहेत. ओके, परीक्षेचा पॅटर्न कसा होता ते बघूया आपण. एकतर रक्तदाब मापन हे जे आहे ते कोणत्या सहाय्यानं केलं जातं मला सांगा. मानवी शरीरशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला मानवी रक्ताभिसरण संस्था आहे. ओके, मग मानवी रक्ताभिसरण संस्थामध्ये ब्लड प्रेशर जे आहे ते तुम्हाला आहे अभ्यासक्रमाला, मग आउट ऑफ द सिलेबस तो प्रश्न येऊ शकत नाही. यामध्ये कोणत्या संयुगामध्ये कार्बन अजिबात नाही असा विचारलेला आहे. हा फिजिक्स केमिस्ट्रीशी निगडीत प्रश्न आहे, याला तुम्ही आउट ऑफ द सिलेबस ठेवू शकता, असं काही अडचण नाही. कोणता रोग हा असंकरित मानवी अपशिष्ट मलच्या कारणामुळे जे होतो, आता विद्यार्थ्यांना दिलंय आपण त्याचे आभार मानायला पाहिजे, ज्यानं लिहून तर पाठवले एवढं प्रश्न. एक लक्षात घ्या, रोग जे आहे तो सिलेबसला धरून आहे. मग कशा प्रकारे विचारतात ते आपल्याकडे नाही, याचा अर्थ असा होत नाही की ते आपल्या सिलेबसला नाही. ओके, एक पशुवैद्यक डॉक्टर आहे, एका तासात किती प्राण्यांची त्याच्या कत्तलपूर्वी संपूर्ण तपासणी करू शकतो. तर आता हा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमाला अनुसार आहे का, तर एक लक्षात घ्या, तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे जे काही कर्तव्य आहेत त्यामध्ये जे आहे ना ह्याच्या मेन्शन असू शकते असं मला वाचण्यात आलेलं आहे. त्यामुळं हा आहे अभ्यासक्रमाला धरून असला किंवा वाटत नसला तरी तो इनडायरेक्ट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कोणता एक त्वचेचा रोग आहे डायरेक्टली अभ्यासाला निगडीत आहे. डिसीजेस हा टॉपिक तुम्हाला ऑलरेडी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे डिसीजेस. आणि आजच्या पेपरमध्ये सर्वाधिक प्रश्न जे आहेत ते डिसीजेसवर आलेले आहेत. ओके, आणि काही विद्यार्थ्यांचं ज्यावेळेस माझं डिस्कशन झालं की घनकचरा हे ते नाही, मला काय म्हणायचे त्या विद्यार्थ्यालाही मी बोललो, त्याला देखील पटलं. आपल्याला मार्क आले पाहिजे, स्कोअर आला पाहिजे 160 नेहमीच. ओके, 160 180. हां बघा, आता तुम्ही म्हणता सॉरी जास्त काय, अरे 200 प्लस नॉर्मलायझेशन तलाठी लागलं आणि काही पोरांना 165 166 168 देखील स्कोअर होता, 170 प्लस देखील होते. मग असं म्हणू शकत नाही की मार्क येत नाहीत असं. मेरिटच मागच्या वेळेस झेडपी आरोग्य सेवकचा 160 170 164 असा लागलेला आहे, म्हणजे मार्क पडलेच ना, बरोबर. तर मग बघू आपण, तुम्हाला आता ही माझं काही गोष्टी पटत असतील तर ओके, पटत नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला आवडेल असं डिस्कशन देखील करेल, परंतु त्याच्यात तुमचं मार्क वाढतील असं मी सांगू शकत नाही. पुढे मानवातील मस्तिष्क असं काहीतरी आहे, ती नर्वस सिस्टीमवर प्रश्न आहे. ठीक आहे, मानवाचा मेंदू, मानवी मेंदू म्हणजेच काय, जे नर्वस सिस्टीम आहे त्यावर हा प्रश्न होता असं लक्षात घ्या तुम्ही. नर्वस सिस्टीम आणि ह्युमन ॲनाटॉमी हे आपल्या सेंटर इन्स्पेक्टरचा भाग आहे. स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकात, ओके, सेकंड एडिशनमध्ये ह्युमन ॲनाटॉमी मी मुद्दाम दिलेलं होतं, मला जरा भीती वाटत होती. आपल्या पहिल्या आवृत्तीमध्ये पूर्ण नगर परिषदेचा सिलेबस आहे, नगर परिषदेच्या सिलेबसनुसार ते पुस्तक होतं. ओके, त्यात काही डाऊट नाही, परंतु आत्ता परत एकदा एक रिस्क नको म्हणून मी ह्युमन ॲनाटॉमी ॲड केलं होतं. बघा, त्याच्यावर आत्तापर्यंत 2 वेळेस प्रश्न येऊन गेलेले आहेतच. ओके, मानवी ज्ञानेंद्रिय मध्ये त्वचा आहेत, मानवी ज्ञानेंद्रियामध्ये 5 आहेत, बरोबर, 5. मग त्वचेच्या संदर्भात जे आजार आहेत त्याचं देखील एक एवढा बॉक्समध्येच काहीतरी डिस्कशन, बॉक्स नाही आहे, त्वचेशी निगडीत रोग असा पॉईंट लिहिलेला आहे, माहिती इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, मानवी ज्ञानेंद्रियामध्ये. ओके, मानवी ज्ञानेंद्रिय आला किंवा रोग आला, ह्या दोघाचा सहसंबंधित तिथं तुम्ही गृहीत धरू शकता. कोणते एक निदानात्मक साधन नाही, म्हणजे एक आजार आहे
त्याच्यावर उपचार करण्यासाठी एक निदान आहे. तर ते निदान नाही, म्हणजे निगेटिव्ह नकारात्मक प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न आहे. तो आजाराशी निगडीत आहे. म्हणजे काय, टू द सिलेबस आला. ठीक आहे. जर हृदय ठोके गती प्रति मिनिट 90 असेल तर त्याला काय म्हटलं जातं, ते काहीतरी सायंटिफिक वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, मला आठवणं गेले, ब्रॅडिपिया ट्रॅपिपिया असं काहीतरी त्याचा उच्चार होतं. तर ते मी पुस्तकात पण दिलेलं आहे. आणि हे आहे हर्ट याशी निगडीत. आणि हर्ट जो टॉपिक आहे तो काय म्हणतात त्याला, सॉरी, ह्युमन ब्लड सर्क्युलेशन जे आहे, रेस्पिरेटरी नाही, ओके, ब्लड सर्क्युलेशन जे आहे त्याच्याशी निगडीत आहे. रक्ताभिसरण संस्था, मराठीमध्ये आपण म्हणतो रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्थेवर 2 प्रश्न आले आहेत, एक रक्तदाब आणि हे जे आहे हृदय ठोके, याला सायंटिफिक काय म्हटलं जातं त्याच्या संदर्भात आला आहे. आता हा जो प्रश्न आहे डाईन, हे डॅश डॅश एकक आहे. ठीक आहे, डाईन. ओके. आता हा प्रश्न तुम्ही तांत्रिक नाही गृहीत धरू शकता. अरे पण मग जी के तर वाचलं पाहिजे, जी केमध्ये सायन्स वाचलं पाहिजे का नाही तुम्ही. ओके. नेहमीचा प्रश्न आहे, रिपीटेड प्रश्न आहे, जी केचा कन्सिडर करा. आपल्याला प्रश्नाचं उत्तर येण्याशी मतलब आहे, बाकी लोड घ्यायचं काही गरज नाही. हे एक पॅटर्न तर मी समजावून सांगतच आहे. परंतु आता इथून पुढे काय केलं पाहिजे एक लक्षात घ्या. तुम्हाला आत्ता जे जूनमध्ये झालेलं आहे सेंटर इन्स्पेक्टर आणि जुने विद्यार्थी आहेत यांनी आहे ना आपलं नोकरी शाश्वत करून घ्यायच्या भानगडीत पडावं. ओके. आत्ता सध्या 10,000 प्लस विद्यार्थी ते 12,000 या दरम्यान असतील विद्यार्थी आणि कॉम्पिटिशन काही नाही. आणि जर समजा ह्याच्यामध्ये समजा ओव्हरऑल नगरपालिका नगरपरिषद ह्यांच्या धरून 3,000 किंवा 2 ते 3,000 आल्या तर 70% विद्यार्थी नोकरीला लागू शकतात. आता याच्यात एवढं तर कॉम्पिटिशन फेअर होणं आवश्यक आहे, अपेक्षित तर आहेच. ओके. पुढे कोणत्या कारकामुळे, कोणत्या कारक घटकामुळे स्वाईन फ्लू होतो. हा स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य आजार आहे. ओके. विषाणूजन्य आजार आहे, त्याच्यामुळं रोग हा टॉपिक अभ्यासक्रमाला अनुसरून आहे का नाही तुम्ही सांगणं. ओके. तर त्यामुळं सिलेबसला धरून हा प्रश्न होता, यात काही डाऊट नाही. मी जे सांगतोय ते मी वारंवार सांगितलेलं आहे. मेंटरशिप प्रोग्राममध्ये देखील तुम्हाला ते दिलेलं आहे. स्वच्छताविषयक तांत्रिक डायरीमध्ये देखील तिथं लिहिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे, विषाणूजन्य आजार असा फ्लो बनवून दिलेला आहे. ओके. पुढे आहे होपिंग कफ, याला मराठीत काय म्हटलं जातं, तर ह्याला म्हटलं जातं डांग्या खोकला. मला एक सांगा, तुम्हाला DPT लस दिलेली आहे. प्रत्येक वेळेस मी काय म्हणलेलं आहे, एक तर इंग्रजीमध्ये नाव दिलेलं आहे, परत मराठी नाव दिलेलं आहे. म्हणजे डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस, मिसल्स, होपिंग कफ, त्यानंतर ट्युबरक्युलोसिस, TB, क्षयरोग ज्याला म्हटलं जातं, एड्स. ओके. त्यानंतर असे बरेच इंग्रजी नाव आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर मानवी ज्ञानेंद्रियामध्ये डोळ्याशी निगडीत असलेली दूरदृष्टिता, निकटदृष्टिता, काचबिंदू, मोतीबिंदू ह्यांचे देखील इंग्रजी नाव लक्षात ठेवा, असं वारंवार सांगतोय. तुम्हाला कंटिन्यू मला फॉलो केलं असतं, मी प्रश्नपत्रिकेमध्ये दिले ते तुम्ही बरोबर, म्हणजे MPW लक्षात घ्या, MPW प्लस SIचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. दोन्हीचा अभ्यास जर केल्यानंतर यापैकी एक पोस्ट तुम्हाला मिळते, हे लिहून घ्या माझ्याकडून. ओके. त्यानंतर नफेखोर दुधामध्ये कोणता, आता हा प्रश्न आहे म्हणजे अन्न भेसळच्या संदर्भात. अन्न भेसळ हा सहसंबंध कशाशी निगडीत आला, पोषण जो घटक आहे त्याच्याशी निगडीत आलेला आहे. ओके. आणि न्यूट्रिशन हा टॉपिक सेंटर इन्स्पेक्टरच्या ह्याला आहे. ओके. डिप्लोमाला आहे, म्हणजे डिप्लोमाचा सहसंबंध घेऊन त्याने प्रश्न दिलेले आहेत. नगर परिषदचा अभ्यासक्रम दिलेला आहे स्पष्ट. ओके. पुस्तकामध्ये न्यूट्रिशन मी दिलेलं आहे पोषणच्या ह्याच्यामध्ये. ओके. त्यानंतर नफेखोर दुधामध्ये नाईट सॉईल म्हणजे काय हे मला माहीत नाही, आठवणा गेले, पण बघू आपण. याचं एक डिटेल PDF मी देखील बनवणार आहे. ओके. हे पर्यावरणाच्या संदर्भात आहे. पर्यावरण एक व्हायटल पॉईंट आहे सेंटर इन्स्पेक्टरमध्ये. गलगंड हा आजार. ओके. गलगंड हा आयोडीनच्या संदर्भात आहे. प्रौढ चुकीचे काय, आता गलगंडाचं चुकीचं काय, आता प्रश्न आपल्याला माहीत नाही नेमकं काय, पण मग ठीक आहे, आजाराशी संबंधित आहे, वाचण्यातील आहे असं विद्यार्थ्याचं काय म्हणणं आहे. प्रौढ माणसात सामान्य हाडे किती असतात. ह्युमन स्केलेटन. ओके. अस्थिसंस्था स्केलेटन हा टॉपिक आहे का नाही मला सांगा. सेंटर इन्स्पेक्टरला आहे. आत्ता पेपर दिला आहे तुम्ही, कारण तुमचे 5 पुस्तकं जे आहेत त्यापैकी मानवी अवयव, ह्युमन ॲनाटॉमी हे टॉपिक आहे ऑलरेडी. ओके. स्वच्छताविषयक तांत्रिक डायरी या पुस्तकात ऑलरेडी केलेलं आहे. अरे पण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, कुठलंही जर तुम्ही GK वाचले असते तर GKचाच एखादी पार्ट हा असू शकतो, ह्याच्यातले 20% प्रश्न GKमध्ये कव्हर होऊ शकतात. यासाठी तुम्ही स्मार्ट स्टडीचं TCS प्रश्नसंच वर्गीकृत जे आहे राऊतवार सरांचं ते, किंवा विजयपथ पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे GKचं
ते वाचले असते तरी तांत्रिकमधले तुमचे 10-15 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला आउट ऑफ सिलेबसला ते सिलेबसला निगडीत राहिले असते. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला काय म्हणतोय, डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो आपल्याला अभ्यास करायचे आहे. पुढे 1 ग्रॅम कर्बोदके 1 ग्रॅम प्रथिने. आता हे किती वेळेस प्रश्न आलेले आहे मला सांगा. हां, ओके. आपल्याला ही कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, ओके, प्रोटीन्स आणि फॅट्स यांच्यापासून एक ग्रॅमपासून किती कॅलरी मिळते असं त्यांचा प्रश्न आहे. कार्बोहायड्रेटपासून 4 कॅलरी, प्रोटीनपासून 4 आणि फॅट्सपासून 9. 449 लक्षात ठेवा आणि CPF लक्षात ठेवा. बस CPF म्हणजे तुम्हाला लक्षात राहत नाही ना, CPF लक्षात ठेवा आणि खाली 449 लिहा. बस विषय संपला. हां, बस अशा प्रकारे लक्षात ठेवा. आणि किती वेळेस प्रश्न आले, किती वेळेस सांगितलं की हे प्रश्न तुम्ही पाठ करा. आपल्याला सोप्या चुका करायच्या नाही, सिले मिस्टेक अजिबात करायचं नाही. म्हणजे अभ्यासक्रमाला धरून झालं ही पोषणचा टॉपिक आहे. यापैकी कोणता एक अतिशय प्रभावी कमी खर्चिक पुनर्योग्य शोषक रासायनिक घटक आहे. आता हे ठीक आहे. Kl2 MgL2 केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. ओके, जरी तुमच्या तांत्रिक सिलेबसला नसलं तरी तुम्ही GK मध्ये का केलं नाही? ओके, का केलं नाही? ओके, करायला पाहिजे. आपण म्हणजे मला आपण त्यांना ब्लेम द्यायचं नाही. आपणच असं राहू ना, सक्षम राहू. GK प्लस तांत्रिक म्हणजे तांत्रिक आउट ऑफ द विचारलं तर ते GKचं आहे असं मेंटॅलिटी करून आपण तिथं जाऊ. आपल्याला नोकरी मिळवायची आहे. त्यांनी कसं प्रश्न टाकला त्याचा विचार न करता आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्वच्छता चळवळ प्रवर्तक हा प्रश्न होता. मांसासाठी कत्तल केलेल्या प्राण्याचे मृत शरीर म्हणजे काय? ठीक आहे. कीटक मादी डासावर प्रश्न होता. कोणता नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या तंतूचा समूह आहे? खनिज तंतूचा समूह आहे. GK मध्ये समजा दीर्घस्थायी असलेले शारीरिक विकृती रोगाशी संदर्भित प्रश्न होता. तक्रारीचे कारण म्हणजे स्वच्छतेच्या प्रमुख मृदा, ठीक आहे, भारत आणि आशियात आहे. मृदावर प्रश्न. आता ही जी आहे ना PM पार्टिकल आणि AQI एअर क्वालिटी इंडेक्स ह्याचा त्याने विचारलं तर एक म्हणजे चार्ट आहे. त्यामध्ये तो लाल असतो, ग्रीन असतो का जांभळा आहे का पिवळा असा काहीतरी चार्ट आहे. तो तुम्हाला मी मेंटरशिप प्रोग्राममध्ये तो ऑलरेडी दिलेला होता. ओके, त्यावर होता. पर्यावरण हा टॉपिक स्वच्छता निरीक्षकला एक महत्त्वपूर्ण वायटल रोल आहे. MPWला जरी नसला तरी. परंतु मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला अभ्यास MPW प्लस SI करायचे आहे. ओके, स्वच्छता निरीक्षक प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर करायचं आहे. या अनुषंगानं काय होणार आहे, एक तर तुम्हाला MPWची पोस्ट निघेल नाहीतर SIची पोस्ट निघेल. ओके, हां, समजतंय? ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे जर समजा ओव्हरलॅप झाला एखादी प्रश्न, हा ह्याच्यातला इकडं आला आणि ह्याच्यातला इकडं आला तरी आपल्याला टेन्शन नको व्हायला पाहिजे. त्यानंतर खुपरी ह्या आजारावर प्रश्न आहे. खुपरी रोग रोग म्हणलं की आपला अभ्यासक्रमाचाच पार्ट झाला. कृमीजन्य काय ठीक आहे, ह्याचं काय लक्षात येणं गेलं. ओके, ऋतुस्रावाच्या पहिल्या घटनेत ही मासिक पाळीच्या संदर्भात आहे. ओके, मासिक पाळी. दुधाचे पाश्चरायझेशनचा प्रश्न आहे. दूध पाश्चरायझेशन ऑलरेडी मी दिलेला आहे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये. नवीन जे पुस्तक येणार आहे त्यामध्ये तर व्यवस्थितरित्या आणखीन ॲड केलेले आहेत. त्यानंतरचा दुसरा देवीरोग लसीचा शोध कुणी लावला. ओके, प्रत्येक शोध व संशोधक हा तक्ता ऑलरेडी आपण मागच्या 5व्या वृत्तीला तो दिलेला होता. शोध व संशोधक हा अभ्यासाचा स्टॅटिक GKचा भाग आहे. लक्षात ठेवायचे आपल्याला. त्यानंतर आयुष्यमान भारत योजना कालच्याच व्हिडिओमध्ये जर तुम्ही ना परीक्षेला जायच्या अगोदर कालचा माझा MPWचा व्हिडिओ बघितला असताना की मी म्हणलं होतं MPWला एकही प्रश्न 2023च्या परीक्षेत प्रश्न आला नव्हता असं म्हणलं होतं. परंतु एक प्रश्न म्हणला होता की आरोग्याशी निगडीत चालू घडामोडी आणि आरोग्याशी निगडीत योजना यांचा अभ्यास परीक्षेला जाऊन करायचा आहे. कुठेही सिलेबसमध्ये असा स्पष्ट उल्लेख नव्हता की योजना असणार आहेत. परंतु आयुष्यमान योजना केंद्र शासनाची अशी महत्त्वपूर्ण योजना आहे, त्यावर 101% कलेक्टरच्या परीक्षेपासून ते चपराशाच्या परीक्षेपर्यंत प्रश्न येणार म्हणजे येणार, हे आधीच सांगितलं होतं मी. WHO नुसार म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात जन्मणाऱ्या अभ्रकापैकी 1/5 बाळे कमी वजनाचे असतात. तर ते निश्चित केलेले वजन किती? ठीक आहे. कुपोषण बालविकास हा टॉपिक जो आहे तो यावर प्रश्नाशी सहसंबंध आहे असं समजून तुम्ही घेऊ शकता. वजन जे आहे ते कुपोषणाच्या संदर्भात. SI एकक तापमानाशी संबंधित ओळखा. ओके, म्हणजे आता केल्विन, एम्पियर, मोल, कॅन्डेला, मीटर. केल्विन हे तापमानाशी निगडीत. ओके,
त्यानंतर हे SI एक झालं. जरी नसलं तरी सायन्स GK सायन्स करायला पाहिजे ना, आउट ऑफ द सिलेबस म्हणू शकत नाही आपण. ओके, ठीक आहे. आपल्याला एखादी प्रश्न विचारला पण ही वाचण्यातला प्रश्न आहे, चुकायलाच नाही पाहिजे. अन्न परी ठीक आहे. कोणती पद्धत खाद्यपदार्थापासून ऑक्सिजन बाहेर काढून टाकते? ठीक आहे. अन्नाशी निगडीत अन्न भेसळ किंवा अन्न साठवणुकीच्या संदर्भात असेल ते, यावर प्रश्न आहे ते. ठीक आहे. हे समजा इंग्रजीमध्ये पण आहेत. ORS वर प्रश्न होता. अरे तुम्ही 2 दिवसाखाली माझे MPWचे 2 व्हिडिओ बघितला असताना मी ORSचं महत्त्व किती आहे तुम्हाला सांगितलं असतं. तुम्ही सर्च करून घेतले असते. झिंक सप्लिमेंट, ORSचं फुल फॉर्म. तुम्ही 2-3 व्हिडिओ बघितला असताना तुम्हाला त्या ORSचं पॉईंट आल्यावर सांगितलं असतं. म्हणजे परीक्षेच्या पुढे लगेच तुम्हाला चुकलं नसतं. काय असेल ते. टॉरॉकच्या उपकरणाचा उपयोग काय आहे? ठीक आहे. टॉरॉकचं उपकरण प्रदूषणाच्या मनुष्यनिर्मित स्रोत हे पर्यावरणाशी निगडीत आहे. त्यानंतर कुष्ठरोग दिन. मी आरोग्य दिनविशेष करा नेहमीच सांगतो. ओके, असे प्रश्न सिंपल असतात ना. चुकलं नसेल कोणाचं, पण चुकलं असेल तर तो लय मोठा फटका पडू शकतो. जर समजा त्याचा 1 मार्कानं जर पोस्ट गेला आणि ही सिले मिस्टेक झाली तर. कोणती एक वायुजीवनाची नैसर्गिक पद्धत आहे? हे पर्यावरणाशी निगडीत आहे. पर्यावरणाशी निगडीत असलं तरी त्याला सॅनिटेशनमध्ये आपण कन्सिडर करू शकतो, जो अभ्यासक्रमाचा पार्ट आहे. मलाच्या शास्त्रीय अध्ययनाच्या ठीक आहे. शास्त्रीय अध्ययनाच्या ठीक आहे. काय असणार आत्तापर्यंत जर विचारलं तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आता समजा फिजिक्स केमिस्ट्रीवर प्रश्न आले तर तो GKचा एक पार्ट धरू आपण. बाकीचे सगळे प्रश्न हे टू द सिलेबसला धरून होते, यात काहीच डाऊट नाही. ज्याला शंका आहे की ह्याच्यावरच काय विचारलं नाही तर ते तुमच्या आवडीनुसार प्रश्नपत्रिका नसते मित्रांनो. हे डोक्यात घ्या आणि राग मानू नका. मी काय सांगतोय ते मी सांगितलेलं तुम्हाला लागू काय पडते काय सुधारणा करते ह्या गोष्टी तुम्ही बघा. ओके, राग अजिबात मागू नका, कारण त्या विद्यार्थ्याला बोलत असताना देखील त्यानं हंबल्ली ॲक्सेप्ट केलं आणि पुढच्या अभ्यासाला लागलेला आहे. तरी पण त्या विद्यार्थ्याचा स्कोर आहे 150-160 जवळपास येतो आहे. परंतु त्याचा डिसमूड झाला कारण घनकचरावर आल्याने मी हे केलं. ठीक आहे, नाही आलं तर नाही आलं, परंतु ते बाकीचं व्यवस्थित केलं. फादर ऑफ स्मॉल चिकनगुन्यावर प्रश्न स्मॉल बॉक्स फादर होरॅक टेस्ट अपॅरंट्स मिल्क पाश्चरायझेशन दुधाची पाश्चर अडल्टरेशन चिप इन्क्वायरी CGL युनिट ऑफ फोर्स BP मेजर्ड म्हणजे रक्तदाब कशात मोजलं जातं टेम्परेचर SI युनिट वेटरनरी डॉक्टर म्हणजे काय मराठीचं इंग्लिशमध्ये फिमेल मॉस्किटो डासवर प्रश्न लक्षात घ्या सॅफ्रोफाईट काय असेल ते. त्यानंतर ह्युमिडिटी रिड्यूस एजंट कोणता आहे CaCl2 KiO2 काय असेल ते. विच वन इज नॉट ऑक्सिजन खालीपैकी कोणता ऑक्सिजन नाही असं म्हटलेलं आहे. पुढे टोटल बोन इन ह्युमन बॉडी अस्थिसंस्था संस्था क्रॅनियल नर्व्हवर प्रश्न नो फूड बोर्न डिसीज नॉट फूड बॉर्न डिसीज. ओके, आजारावर प्रश्न बेबी वेट लॉस हे कुपोषणवर प्रश्न आहे. ओके, GK जर विचार केला राजधानी सिक्कीमची गंगटोक नोकरी लागल्यावर ना अगोदर कुठं फिरायला झालं असं तुमचं काही नवस बिवस असेल तर त्या देवाकडे जा आणि दुसरी ट्रिप आहे ना गंगटोकला करा. ओके, काय अडचण नाही. गंगटोकला 1250 रुपये ते 1500 रुपयेमध्ये पोहोचता तुम्ही. ओके, NGPला जा, NGPपासून गंगटोकला जा. 1 नंबर सिटी आहे, 1 नंबर. ओके, नोकरी लागल्यावर इकडं फिरायला जा तुमचं देवधर्म झाल्यावर. ओके, म्हणजे एवढं टॉप सिटी आहे, एवढं डिसिप्लिन, एवढं नेचर आहे. रिस्क पण आहे तेवढंच म्हणजे जाताना वगैरे, पण जा. आता ही मला माहीत आहे फिरल्याशिवाय समजत नाही. हॉर्नबिल महोत्सव इस्रो हेडक्वार्टर जमनी रिव्हर यमुना असेल काय असते कुस्ती प्रोग्राम हे सगळ्यांना रिपीटेड प्रश्न आहेत. TCSमध्ये किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेमध्ये. तुम्हाला मी काय सांगितलं होतं की TCSच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करून तुम्हाला तिथे 61 रुपयेमध्ये 200 प्रश्नपत्रिका ह्या सोडवायला ऑनलाईन स्वरूपात दिलेल्या आहेत. विश्लेषण नाही मान्य करतो, पण 200 प्रश्नपत्रिका तुम्हाला ॲज इट इज सोडवायला दिले. विश्लेषण बी ॲड करू आपण आणि काही करतोय बी. तुम्ही 200 प्रश्नपत्रिका सोडवली असते तर तुमचा नॉन टेक्निकल पार्ट किती अभ्यास झाला असता रे. बरं, तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे ना वर्गीकृत मराठी इंग्रजी हे येते तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आहे पुस्तक ते राऊतवार सरांचं, ते वापरा. ओके, TCS IBPS वर्गीकृत. त्यानंतर GKला तुम्ही ताणूच नका म्हणतो. जोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न समजत नाही तोपर्यंत विजयपथ पब्लिकेशन जी पुस्तक मेघदूत सर आणि कपिल कालके सर आणि मी असं मिळून ते तयार केलेलं पुस्तक आहे. TCSला टॉपचं पुस्तक चाललं होतं ते 3री आवृत्ती तुम्ही पुस्तक घ्या. MPSCकडे परीक्षा जाईल तेव्हा जाईल, आपलं हातचं सोडून त्याच्या मागे लागूच नका तुम्ही. हे विजयपथचं आहे ना TCS IBPS प्रश्न सामान्य ज्ञान ऑनलाईनर ते घेऊन घ्या, वाचून घ्या.
5-5, 6-6 वेळेस वाचून घ्या. मग पुन्हा एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा वाचून घ्या. ओके. काही माझे पुस्तक आहेत म्हणून मी सांगलेलो, काही जे दुसरे पुस्तक आहे असंच काही मार्केटिंगचा भाग म्हणून नाही. एकनाथ पाटलाचं पुस्तक जरी तुम्ही रेग्युलरली वापरलं तरी तुमचा जी बऱ्यापैकी कव्हर होऊन जाते. स्टेट बोर्ड सगळे वाचायची गरज पण येत नाही मग. ओके. त्यानंतर कुस्ती प्रोग्राम, असमर्थ चळवळ ही काय लक्षात येणार गेले. सईबाई भोसलेचा नवरा सईबाई भोसले यांचे मिस्टर कोण, पुन्हा अकबरनामा. ओके. अकबरनामा मिडिवल हिस्ट्री. त्यानंतर हार्ट रेट 90पेक्षा काय असेल तर त्याला काय म्हणतात, ट्रॅकोमा. विच वन इज नॉट अ विटॅमिन, हे सायंटिफिक नाव दिले आणि त्यापैकी एक नाव असं आहे की ते विटॅमिनशी निगडीत नाही असं विचारलेलं आहे. त्यानंतर FE भटनागर पुरस्कार करंट अफेअर्स. भूदान चळवळ बघा, भूदान चळवळ रिपीटेड प्रश्न, भूदान चळवळ रिपीटेड प्रश्न आहे हे लक्षात घ्या. ओके. मी पुन्हा एकदा सांगतोय, GK हे 80 ते 90% प्रश्न रिपीटेड आहेत. त्यामुळं हे दोन्ही तिन्ही पुस्तकं आहे ना, झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा. गंगोत्री रिव्हर ट्रिब्युटरी ऑफ, गंगोत्री नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. आयुष्यमान भारत योजना, संभाजीनगरच्या दक्षिणेकडे असलेला जिल्हा. आता तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या इकडे चालला तर जिल्ह्याचा अभ्यास करून तर जावंच लागेल. सिल्लोड सब डिव्हिजन. ओके. त्या नॅचरल फायबर कोणता आहे, कॉटन, सिल्क, रियॉन. ओके. वॉर्म ड्युरिंग डिवॉर्मिंग काय नाही. होपिंग कप ते सांगितलं. डांगा फूड प्रिझर्वेटिव्ह युज्ड टू रिमूव्ह ऑक्सिजन. ग्वायटर यावर प्रश्न आहे. गलगंड. ओके. हे बघा, हे पुस्तक आहे. तुम्हाला जर दिसत नसतील तर सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या परीक्षेसाठी असो की तुमचं SIचा अभ्यास करत असताना असो, हे पुस्तक एकदम बेस्ट आहे. हे तुम्हाला सगळं याच्यामध्ये कवर मी केलेलं आहे, सगळं कवर केलेलं आहे. ओके. आणि विशेष म्हणजे तुमचं डिप्लोमाचा तर अभ्यास होतोच, सोबत प्लस तुमचं SIचा अभ्यास देखील होणार आणि MPWचा देखील 60% होणार. ओके. आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तर नंतर येणार आहे. आणि हे जी म्हणतो ना वन लाईनर कपिल सरांचे, तर तुम्ही 5 वाजताची लेक्चर ऐकतच असाल. GK ऐका, त्यांचे पूर्ण लेक्चर जर रेग्युलर केलं तरी तुमचं आउट ऑफ मार्क पडतं GKमध्ये, सोडून द्या ते. त्यानंतर TCSचं सामान्य ज्ञान वर्गीकृत ही प्रश्नसंच घ्या. त्यांनी केलेलं आहे ज्यांचं पुस्तक मेहनत केलेलं आहे त्यांचं काय वापरायला आणि आम्हाला सांगायला काय पैसे पडत नाही. आता ह्यांचं यूट्यूब चॅनल GKचं चांगलं आहे, मला वेळच मिळत नाही GK करायला, बरोबर आहे. मग ह्यांचं 5 वाजताचं चॅनल तुम्ही बघू शकता. असे भरपूर चांगले आहेत. पवन सरांचं गणित चांगलं आहे बघा, सचिन ढवळे सरांचं चांगलं आहे. जिथून आपल्याला मिळते ते करा आणि स्कोअर वाढा, नोकरी घ्या, बाकी काही देणं घेणं नाही आपल्याला. ओके. ओके. बाकी मात्र टेस्ट सिरीज कोणाचं का असं ना, अगोदर आपलं टर्निंग पॉईंट्स ॲप घ्यायचं आणि डाउनलोड करायचं आणि त्याच्यातले सोडवायचं. फी देखील ₹99, ₹11, ₹10, आदिवासीचं बी आहे. ठीक आहे. मार्केटिंगचा भाग झाला, जाऊ द्या. परंतु कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, 10 ते 12,000 विद्यार्थी आहेत. सगळेच्या सगळे अभ्यास करत असले तरी आपण गृहीत धरू 3,000 प्लस 2,000 ते 3,000च्या दरम्यान एकूण जागा धरू आपण सगळे मिळून. MPW, SI, आरोग्य निरीक्षक का असेल ते. मग ठीक आहे ना, काही रेशिओ एवढा जास्त नाही आहे ना त्याला. ओके. 10-20 तर रेशिओ येतो त्याला. असं 200. आजचा पेपर जर पाहिलं ना, रेल्वे ग्रुप डीला एका जागेसाठी 258 विद्यार्थ्यांची स्पर्धा होणार आहे. मग 258 पैकी एक विद्यार्थी निवडला जाणार आहे. नाही तर मी बोंबलून सांगतोय की करा म्हणून विनंती देखील करतोय आणि हक्कानं देखील सांगतोय. बरं काय कमी आहे तुम्हाला ते सांगा. मेंटरशिप प्रोग्राममधून सगळं देतोय, त्यानंतर पुस्तकामध्ये देतोय, पुस्तकामध्ये नसेल तर त्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये देतोय. आरोग्य चालू घडामोडी टेलिग्रामवर प्रश्न देतोय, चालू घडामोडी फ्री ऑफ कॉस्ट देतोय. यूट्यूबवर सगळे लेक्चर फ्रीमध्ये देतोय. अभ्यासाचं स्टडी प्लॅन करून दिलं ह्याच्या अगोदरच. अजून काय पाहिजे ते सांगा तुम्ही, आम्ही सगळं देतो. ओके. चला मग थांबतो. एवढं व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा बस. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.